नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहायचं आहे मोड आलेल्या मटकीपासून रेसिपी। भाजकी मटकी बनवायची आहे। भाजकी मटकी म्हणजे काय, व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल। आणि कशासाठी भाजकी मटकी करायची हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आता मोड आलेली मटकी आपण घेतलेली आहे। घरच्या घरी मोड काढून घ्यायचे मैत्रिणींनो। बाहेरून आणण्यापेक्षा आपण रात्रभर भिजत ठेवा, सकाळी चाळणीत ओतून ठेवा, छान दिवसभर मोड येतात त्याला झटपट। तुम्ही पाहू शकता किती पांढरे शुभ्र असे मोड आलेले आहेत। आता त्यासाठी आपण घेणार आहोत एक कढीपत्त्याची दांडी आणि टमॅटो कापून घेणार आहे आणि कांदा कापून। गॅसवरती आपल्याला लोखंडी पॅन ठेवायचा आहे। त्यामध्ये एक चमचा आपलं तेल घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। आणि आपली स्वच्छ धुवून घेतलेली मटकी ह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि भाजून घ्यायचे। हे भाजायचं कशासाठी हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी। आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। थोडी भाजल्यानंतर शिजलीही जाते, 100% शिजत नाही पण 80% नक्की शिजली जाते भाजल्यानंतर, आणि त्याची चवही अप्रतिम येते। आता छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे, खाली जळू न देता भाजायची आहे मैत्रिणींनो। थोडा मोठा गॅस आधी ठेवा, त्याच्यानंतर स्लो गॅसवरती आपल्याला मटकी भाजून घ्यायची आहे। मटकी भाजल्यानंतर पुढची प्रोसेस आपण पाहू। मटकी म्हटले का आपल्या शरीराला खूप फायदेशीर पदार्थ आहे, कारण मोड आलेले पदार्थ आपल्या शरीरासाठी फायदेच करणारे असतात, कारण त्यामध्ये फायबर, प्रोटीन ह्या भरपूर प्रमाणामध्ये असतात। आता आपण गॅसवरती कढई ठेवून देऊ आणि मटकीचं पॅन बाजूला गॅसवरती ठेवू, तिकडे आपण भाजून घेऊ स्लो गॅसवरती। आणि ह्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून फोडणी करून घ्यायची आहे। जिरी, मोहरी, हिंग, कढीपत्ता याची फोडणी करायची आहे छान खमंग, आणि कांदा घालून घ्यायचा आहे। बाजूला मी मटकीचं पॅन ठेवलेलं आहे, ते सुद्धा मधून आपल्याला हलवत राहायचं आहे, खाली जळून द्यायची नाही मटकी मैत्रिणींनो, कारण 5 मिनिटात ही आपल्याला बनवून तयार होते मटकी। टिफिनसाठी अगदी उत्तम पर्याय आहे। दिवसभर ही मटकी जरी तुम्ही घेऊन गेलात टिफिनला तर अजिबात खराब होणार नाही, म्हणजे आंबूस वास येणार नाही किंवा अशी बुळबुळीत लागणार नाही। इतकी फ्रेश आणि मस्त मटकी दिसते ती कशामुळे, कारण आपण आधी तिला भाजून घेतलेली आहे म्हणून। भाजण्याचं हेच कारण आहे का मटकी आपण रात्रभर भिजत घालतो, त्यामुळे आंबूस वास येतो। गरमीमध्ये त्याला आंबूस वास येण्याचा हे असतं, त्याच्यामुळे आपण जरा भाजून घेतली म्हणजे 100% तर शिजत नाही पण 90% मटकी शिजून होते आणि 5 मिनिटात आपला टिफिनसाठी पदार्थ रेडी होतो। आता मी टॅमॅटोही घालून घेतलेला आहे कढईमध्ये, आणि तोही मौसर होस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या अंदाजाने, कारण आपले मसाले आपल्यालाच माहिती असतात तिखट कसे असतात ते, त्यामुळे आपल्या अंदाजानेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता बाजूला मटकी ठेवलेली आहे परतायला, ती सुद्धा परतून झालेली आहे व्यवस्थित, आणि तिचा गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। आपला टॅमॅटो आणि कांदा मौसर झालेला आहे परतून, थोडं तेलही सुटलेलं आहे त्याला। ह्या स्टेजला आपल्याला काही मसाले घालायचे आहेत घरगुती। मी घरगुती मसाले बनवलेले आहेत घरच्या घरी। हे आहे घरगुती मसाला, आणि हा आहे कांदा लसूण मसाला, मी त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे। आणि हळद, हा एवढा मसाला जरी तुम्ही घातला तरी ह्या मटकीला चव अप्रतिम किंवा अफलातूनच येणार आहे। आता हे मसाले थोडे आपल्या कांदा आणि टॅमॅटोमध्ये परतून घ्यायचे व्यवस्थित, आणि नंतर आपल्याला बाजूला मटकी ठेवलेली आहे ती सुद्धा थोडी हलवून घ्यायची आहे, आणि झाकण ठेवून आपल्या ही फोडणी आपण तयार केलेली आहे पहा, म्हणजे थोडी शिजलीही जाते आणि तेलही सुटतं आपल्या फोडणीला। मसालेसुद्धा एकजीव होतात मैत्रिणींनो। आता आपल्याला ही मटकी आहे
ती घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. मटकी सगळी घालून घ्यायची आहे. पहा, पाण्याचा थेंब न वापरता आपल्याला मटकी बनवायची आहे. कारण अजिबात पाणी घातल्याने टिफिनसाठी आपण नेतो तर इकडे तिकडे पसरलं जातं पाणी. पण ही मटकी तुम्ही पाण्याचा थेंब न घालता शिजवून रेडी होणार आहे, कारण आपण आधी तिला भाजून घेतलेली आहे. आता मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे व्यवस्थित, आणि परत एकदा आपल्याला झाकण ठेवून वाफ घेऊन काढायची आहे. पहा मैत्रिणी, अशी तुम्हाला मटकी जर आवडली तर नक्कीच करा, आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, आणि ह्याच्यात काही बदल करायचा असला तेही सांगू शकता. तुमच्याही पद्धतीत काही मला कमेंटमध्ये कळवत जा का आम्ही ह्या पद्धतीत करतो मटकी. आता आपण वाफ काढून घेतलेली आहे, कारण त्याच्यामध्ये मसाले छान घोळले गेलेले आहे. तुम्ही पाहू शकता, पाण्याचा थेंब न वापरता आपली मटकी तयार झालेली आहे. अगदी 5 मिनिटात टिफिनसाठी रेडी. आता 90% तर भाजण्यामध्ये शिजली होती. आता आपण कढईमध्ये घातल्यानंतर 100% आपली मटकी शिजून होणार आहे, आणि ती टिफिनसाठी रेडी झालेली आहे. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व करायची आहे. तुम्ही चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, पावाबरोबर खा. जर तुम्हाला मिसळीचं जर तोंडाला पाणी आलं असलं तर वरून शेव भरभरून पावाबरोबर सुद्धा ही मटकीची उसळ खाऊ शकता. अशी झालेली आहे रेडी, आणि वाढून घेतलेली आहे. पहा, छान चटकदार, कलरही सुंदर आलेला आहे, आणि सुटसुटीत आपली मटकी तयार झालेली आहे. बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान मटकीचा स्वाद घ्या, आणि टिफिनसाठी नक्की बनवून पहा. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.